जनरल साहेब, मागं आपण कट्टा केला होता उरीच्या सर्जिकल स्ट्राईक, जो सगळ्या भारतीयांची छाती अशी अभिमानानं फुलून यावी असं तुमच्या नेतृत्वात झाला होता आणि आज पुन्हा दुर्दैवानं त्याच टप्प्यावर त्याच वळणावर आपण आहोत आणि सगळा देश आता त्याच प्रकारचं काहीतरी व्हावं अशी अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहतोय. हे सगळं आत्ताचं जे वातावरण आहे त्याकडं तुम्ही म्हणजे बघतच आहात आणि खास करून काश्मीर हा तुमच्यासाठी म्हणजे तळहाताच्या रेषांसारखा तुम्हाला तो सगळा भाग माहिती आहे, दीर्घकाळ तुम्ही तिथं काम केलेलं आहे. हे जे काश्मीरमध्ये आता झालं त्याच्याबद्दल तुमचं पहिलं मत म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि नंतर भारतानं पुढं काय करावं, जे आता आपण करतोय ते योग्य दिशेनं कसं आहे का नाही याबद्दलही जाणून घ्यायचं आहे आम्हाला. मुळामध्ये आत्ता जे झालं त्याच्याबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया? हा विषय आजच्या घडीला मला वाटतं खूपच प्रामुख्याने चर्चेला आला आहे भारतात. तर या विषयावर जायच्या आधी मी थोडंसं पार्श्वभूमी सांगायचा प्रयत्न करतो. हे कुठे झालं आणि हा जसं सांगितलं की तुम्हाला हा भाग मला पूर्ण खडा न खडा नाही तरी बरेच माहिती आहे, कारण की मी जवळपास 15 वर्ष काश्मीर खोऱ्यात आणि जम्मूमध्ये काम केलेलं आहे. हा हल्ला जिथे झाला बसिरन घाटी, मग इथे का झाला? तर ही बसिरन अशी घाटी आहे की जिथे पोचायला जर समजा कोणाला रिॲक्शन करायची असली सिक्युरिटी फोर्सेसना तर कमीत कमी 30 ते 45 मिनटं लागतात. फास्ट जरी म्हणजे पळत जरी गेलो तरी आपण म्हणजे आमचं सगळ्यात जवळचा जो पोस्ट आहे तिथे लुडरू म्हणून, तिथून जायला जवळपास 45 मिनटं लागतातच. मग तिथे जर अशी ॲक्शन केली तर रिॲक्शन खूपच कमी आहे. तर त्यामुळे हा भाग मला वाटतं त्यांनी सिलेक्ट केला असावा, कारण की दुसरे भाग आहेत जसं बेताब व्हॅली आहे, आरू व्हॅली आहे, इथे सिक्युरिटी फोर्सेस लवकर पोहोचतात आणि नेहमी कोणतरी सिक्युरिटी फोर्सेसचं प्रेझेन्स असतो. त्यामुळे मला नाही वाटतं त्यांनी तिथे केलं आणि इथे केलं. आणि त्यांना याच्यासाठी काय पाहिजे असतं तर स्थानिक लोकांचा सहभाग. स्थानिक लोकांचा सहभाग होताच, आपण हे मान्य करायला हवं. सगळ्यात मी म्हणत नाही की सगळे काश्मीरी वाईट आहेत किंवा टेररिझम मिळाले आहेत, पण काही काश्मीरी आहेत की त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, हे आपल्याला एक मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे यांना स्थानिक लोकांचा सहभाग होता, त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणं, त्यांना गाईड करणं, तिथं घेऊन जाणं, कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा आणि तिथून कसं निघायचं, या सगळ्या गोष्टी यांनी पुरवलेल्या आहे. मग याच्या आधी आपण बघतो हे टेररिस्ट काही वरून आले नाहीत, हे कुठून तरी आतमधून आली. आणि भारताची सीमा लाईन ऑफ कंट्रोल पाकिस्तानबरोबर 477 किलोमीटरची आहे. पुढे AGPL म्हणून आहे, 270 जम्मू भागात, बाकीची उरलेली श्रीनगर भागात. या इथूनच येणार. मग त्याला 3-4 गोष्टी आहेत. जम्मू भागातून यायला थोडं कठीण आहे, कारण की तिथे फेन्सिंग जे खूप स्ट्रॉंग फेन्सिंग